श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमो नमः। श्रीराम प्रार्थिता वानरगण शरणागत विभीषण, सृष्टीघाता कळवळून केले उपशमन क्रोधाचे। प्रभु रामचंद्र भगवान की श्रीराम प्रार्थिता वानरगण शरणागत विभीषण, सृष्टीघाता कळवळून केले उपशमन क्रोधाचे। नाथ महाराज आपले सद्गुरु जनार्दन माऊली महाराज यांच्या चरणी वंदन करून भावार्थ रामायणाची कथा पुढे सांगू लागली। तुम्ही किती बी केलं तर आता आम्ही हालणारच नाही। आता 6.5 मुद्दाम 6.5, कारण बऱ्याच जणांना काय होईल, शक्ती 2-4 वर्षांनी होईल, पण मारुती कावा खाली येतोय काय दिसतच नाही म्हणले लोक। म्हणलं उशिरा तुमच्यासाठी झोपलेला सुद्धा आज कार्यक्रम थोडा उशिरा ठुलाय, झाला नाही तुमच्यासाठी ठुलाय। आलं का लक्षात? या कार्यक्रमाचा त्या ठिकाणी शेवटचा अध्याय चालू आहे। नेमका कार्यक्रम त्या ठिकाणी कुठरोग आला कसा व्हायला झालं झोपेतच निमेल वाकायचं म्हणून बरं का आमच्याकडे काय करते नाही, आपल्या डोस किंवा खापर अजिबात। चला ऐका आता कथेचं अनुसंधान। कुठरोग आली कथा म्हणजे गप्पात सांगू, चला कथा कोण सांग, महत्वाचा भाग त्या ठिकाणी कुठपर्यंत आली कथा। त्या ठिकाणी रामचंद्राला राग आला होता। राग आल्यानंतर त्या क्रोधाचं उपशमन केलं, मला शांत केलं त्या ठिकाणी क्रोध। क्रोध आपल्याला माहिती, क्रोध त्या ठिकाणी कसा असते, शांत करता येते का? करता येत नाही। माणसाला त्या ठिकाणी काही करते त्या ठिकाणी जर बालकांड त्या ठिकाणी ऐकलं असेल तर तुम्हाला ते भरपूर त्या क्रोधाच्या ओव्या येतात, पण कसं ज्ञानाचा भाग आहे, काय ऐकायचं नाही काय नाही आपल्याला। पण नाथ महाराज तुमच्या आमच्यासाठी सोपं सांगून दिलं, शक्तीचं पर्व तरी निदान ऐकायचं। आणि ऐकत असताना लक्ष ठेवा, मारुती खाली आल्यावर कोणी नारळ फोडू नका, शेजारी बाजारी बघा ना तर टकुरी पडतात, कुणाला नसलेले दवाखाने आम्हाला आम्ही नाही करणार म्हणा, पण सांगाल सावधान दे ना, पुन्हा ज्या वेळेस लक्ष्मण उठल त्यावेळेस नारळ फोडायचंय, आधीच गडबड कोणी करायची नाही। आता रामचंद्राचा राग शांत झालेला आहे, पुढं काय म्हणते ते ऐका। शांत करून कोपासी अविष्टोनी मावेसे, काय बोलत सुग्रीवासे सावकाशी परेसा। आपल्या रागाला शांत केलं महाराज। माणसाची ताकद असावी रागाला शांत करण्याची। ज्यांनी त्या ठिकाणी रागाला शांत केलं का त्याने सगळ्या गोष्टीवर विजय मिळवला। पण जराशी धक्का लागला रे लागला जमतच नाही म्हणजे महाराज, जमते का धक्का लागला तरी? आता संध्याकाळपासून 2-4 जण तरी किरकिरा लागले असेल, सरकलं तिकडे माहित मांडी पिशी पडायची 100% होते महाराज। हे कशाचं लक्षण? त्या ठिकाणी शांती नाही ना आपल्यापाशी, शांती आहे का? परत शांतीला त्या ठिकाणी काय केलं त्यांनी, आपलं रागाला काय केलं, शांत केलं। आणि आता मोहानं प्रेमानं त्या ठिकाणी काय बोलायलेत ऐका। पुढे घेऊन लक्ष्मण सुग्रीवाते बोलावून, अधीन परिदीन वचन दशरथ नंदन बोलत। कथा प्रसंग त्या ठिकाणी सांगतात की लक्ष्मणाला पुढे घेतलेलं त्या ठिकाणी, आणि सुग्रीवासी बोलायला लागलीत महाराज। संवाद त्या ठिकाणी कसा संवाद आहे, संवादावर लक्ष द्या। एवढी तरी कथा ऐकली तरी भरपूर झालं बघा। आता शेवटचा त्या ठिकाणी प्रसंग आहे आणि 1 तासातच आपल्याला संपवायचा आहे। आता असू द्या राम भक्ताची बेजारी आम्हाला कळायला लागली, 14 दिवस उभा आहेत रात्रभर बिचारी, पण करावं काय महाराज त्या ठिकाणी। आता कथा तशी आली, चाल। सुग्रीवा परीस विनंती, तू वंचक मित्र कार्यार्थी, तुझे उपकार किती म्या वचनोक्ती बोलावे। हो सांगितलं रामचंद्र सुग्रीवा, तुझ्यासारखा खरंच त्या ठिकाणी मित्र भेटावा, किती त्या ठिकाणी तुझे उपकार आहेत रे म्हणले महाराज। मित्र वनव्यामध्ये लक्ष सगळ्याचे पटकन आली ना, आता दुसरी होई वाचा पण येते का बघू, जमत नाही। पण ते सांगायचा भाग नाही, पण सांगायचं खरं मित्राचं प्रेम कसं असलं पाहिजे। सुग्रीवा ते तू काय केलंस बाबा, करून दाखवलंस आमच्यासाठी। मदन बोलवे सर्वथा, काय तोंड दावो समजता, कुडावी न शरणांगता वचन व्रता वलगलू। काय म्हणले त्या ठिकाणी, आता काय तोंड दाखवू रे म्हणले त्या ठिकाणी, मोठेपणानं सांगितले एकटाच पंगत करतो म्हणले, पुन्हा असं झालेलं म्हणले, माझी अवस्था वाईट झाली। काय दाखवू त्या ठिकाणी, शरणागताला त्या ठिकाणी सांगितलं लंका दिली, तुला सांगितलं अमुक करू, पण माझ्याच्याने हे कार्य पूर्णत्वाला गेलं का नाही गेलं। अंतकाळीचे वचन तू अनुलंघावे आपण,
सवे घेऊन वानरगण किसकिंदे गमन करावे. रामचंद्र विलापाच्या स्वरूपामध्ये बोलायला म्हणजे त्या ठिकाणी म्हणले आता माझं हे अंतकाळीचं वचन आहे म्हणले, माझं वचन त्या ठिकाणी तू उल्लंघन करू नको, तू तुझे वानर घे आणि कुठं जा, किष्किंधेला जा. विभीषण ही सवे न्यावा सर्व प्रकारे संरक्षावा, रावण करून आमावा घेईल जीवा याची या. असो म्हणले महाराज त्या ठिकाणी काय करायचं, एकट्यानं जायचं नाही म्हणजे सोबत विभीषणाला घेऊन जायचं, कारण कुठून तरी त्या ठिकाणी रावण येईल, माया करील आणि त्याला मारील बर का. व्रता जल्पलो यासी संहारी न रावणासी, अभिषेकीन विभीषणासी जगदरीस याती ओजा. हो म्हणजे त्या ठिकाणी फुकटच त्या ठिकाणी बडबड केली की रे सुग्रीवा माझ्या हातून की रावणाला मारीन, त्या ठिकाणी विभीषणाला राज्य देईन. काहीच घडलं नाही त्या ठिकाणी माझ्या हातानं, कारण माझा सखा बंधू त्या ठिकाणी लक्ष्मण काय झालाय, गेला का काय त्या ठिकाणी, अशी भावना त्या ठिकाणी रामचंद्राच्या मनात निर्माण झाली. व्रता गेलो तो पण न मारवेची रावण, न कुळाविता विभीषण प्राणी लक्ष्मण वेचला. काय त्या ठिकाणी मला नुसता शब्द देऊन फसलो म्हणले महाराज, रावणाला मारू शकलो नाही म्हणले महाराज, विभीषणाला दिलेला शब्द पूर्ण करू शकलो नाही आणि लक्ष्मण हे गमावून बसलो. सौमित्राचे निजबळे छेदीन रावणाचे सिसाळे, ते अवघेची व्रता गेले रनिम्यो मोकलिले सौमित्रे. काय सांगा म्हणे महाराज, त्या लक्ष्मणाच्या जीवावर त्या ठिकाणी मी ठरवलं होतं की रावणाला मारता येईल, पण म्हणले त्या लक्ष्मणालाच मी आज गमावून बसलोय म्हणले महाराज. रावण बापुडे किती सौमित्र बळे, त्रिजगती नागवे मी रघुपती, ते शक्ती प्रविपत्ती हत झाली माझी. त्या ठिकाणी म्हणले रावणाचं बळ किती, पण मी आता त्या ठिकाणी काय उघडा झालोय म्हणले महाराज, कारण माझा पाठीराखा त्या ठिकाणी माझाच भाऊ लक्ष्मण गेल्यामुळे ही माझी अवस्था आहे. सौमित्र माझा निज प्राण, सौमित्र मे सबळ झाल, सौमित्र त्रिभुवन अक्रमी जाण त्रिभुवन. असू द्या महाराज, तेवढी जवळ आहे तेवढी आता आपल्याला प्रिंट मिस्टेक आहे, प्रिंट मिस्टेक होतच असते, चालू द्या. आता सांगितलं काय सांगितलं की माझा लक्ष्मण माझा प्राण आहे म्हणले महाराज. इतकं बंधू प्रेम शिकायची गोष्ट काय माहिती का, भगवान महाराजांनी सांगितलं की बंधू प्रेम शिकायला पाहिजे या ठिकाणी. आपला तर मग तिकडे गेला बरं झालं म्हणले, आता आपल्या त्याच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळेल. सौमित्र माझी स्थिती गती, सौमित्र माझे धृती विरक्ती, सौमित्र माझी अढळ शांती, त्रिजगती माझारी. माझी स्थिती गती सगळं सर्वस्व काय महाराज, लक्ष्मणच आहे म्हणले महाराज. आता खरं सांगत लहान लेकराला सांगतो, जरा शाळा शिकतो, भावानं बहिणीची त्या ठिकाणी दप्तर आणि पेन्सिल जरी घेतली तरी भांडणच कसे लागतील, ते प्रेमाचे भांडण पण लागतात का नाही, लहानपणापासून सांगायला. देऊ शकतो का काय आपण काय कोणाला देऊ शकत नाही, वृत्तीच नाही महाराज आपल्यामध्ये का, कारण संस्काराचं मोल कमी पडायले असं मला या ठिकाणी वाटतं की बाबा आपण कुठतरी कमी पडायलो, म्हणून आपण आपल्या लेकराला त्या ठिकाणी संस्कार देऊ शकणार का काही. सौमित्र माझा निजावा, सौमित्र माझा विसावा, सौमित्र माझा ओलावा, सौमित्र विन जीवा जीव बनकायचे. असो त्या ठिकाणी सौमित्र कसं आहे माझा त्या ठिकाणी विसावा आहे म्हणले महाराज. त्या ठिकाणी जे काय मला जे जिवंत मला त्या ठिकाणी मला जे काय त्या ठिकाणी आयुष्य त्या ठिकाणी मला जे रस होता तो त्या ठिकाणी आता निघून गेला. सौमित्रे मोकलिता येत काही नाही, जळो हे जीवित अति निंदित लौकिकी. त्या ठिकाणी सांगून दिलं की आता लक्ष्मण नाही ना, मला कशाच गोष्टीमध्ये त्या ठिकाणी इंटरेस्ट नाही. विभीषणाचा मेरणे झालो सकळ या जनी, उत्तर न बोलवे वचने लाज मने वाटत. आता मी त्या ठिकाणी ऋणामध्ये त्या ठिकाणी कोणाच्या विभीषणाच्या ऋण कोणतं ऋण म्हणजे कर्ज म्हणतो ना आपण, त्या कर्जामध्ये मी बुडालेलो म्हणले महाराज. मी त्याला दिलेलं वचन शब्द पूर्ण करू शकलो नाही. तुझ असेल सामर्थ्य तरी निवटो लंकानाथ, अभिषेके शरणांगत मदरुण मुक्त तू करी. सुग्रीवा काय करायचं बघ त्या ठिकाणी, तुझ्या जर सामर्थ्य असेल तर तू काय कर, रावणाला मार म्हणले महाराजांना, मला या ऋणातून मुक्त कर. तुके निमे तुमचा कृतोपकारे जन्माचा, रे आहे सकळांचा बहुत वाचा.
ठिकाणी म्हणले महाराज एवढं जर कार्य केलं का त्या ठिकाणी तर मी तुमचा लय उपकारी राहील म्हणले महाराज. काय बोलू म्हणले त्या ठिकाणी म्हणले माझी अवस्था अतिशय विकळ झाली म्हणले महाराज. हा प्रसंग त्या ठिकाणी महाराज म्हणले शेवटचा त्या ठिकाणी असं रामचंद्र दाखवलं की मला इथं जगण्यामध्ये काही रस राहिलेला नाही. म्हणून घातले लोटांगण सुग्रीवा तुझे धरले चरण करावे किष्किंधा गमन विभीषण समवे. विभीषणा तुझी मी पाय धरतून सांगतो विनंती करून तू काय कर बाबा तुझे वानर सेना घेऊन विभीषणाला घेऊन किष्किंधेला गमन कर. कृपा करावी वानरासी सुख द्यावे प्रजेसे भोगे स्त्रीपुत्र राज्यासे शरणागतासी पुढावी. काय सांगू म्हणे महाराज त्या ठिकाणी निवांत जाय म्हणले नीट राज्य कर सगळ्याला चांगलं प्रेमानं सांभाळ कर कोणाला त्रास देऊ नको आणि आपलं तर काय राज्य आहे त्या राज्याचा उपभोग घे. सोमित्रा वाचून जाण माझे न वाचते प्राण सोमित्र गेला मोकलून उभ्या उभ्या प्राण सांडे. काय सांगू म्हणे महाराज जर लक्ष्मण गेला का त्या ठिकाणी म्हणले महाराज माझ्या जीविताला ठेवून तरी काय करू मीही असाच प्राण त्यागून जाईल. चेतवोनी योगाग्ने देह जाळे न तक्षणे लोक लोकी झाडा घेऊन सुमित्रासी भेटे. आज म्हणले महाराज त्या ठिकाणी योगाग्नी जो काय आहे तो शरीरातला तो त्या ठिकाणी चेतून म्हणले महाराज मीही माझा देह संपून टाकेल आणि त्यानंतर मात्र कोणत्या लोकांमध्ये त्या ठिकाणी लक्ष्मण गेलेला आहे त्याला जाऊन तिथं भेटेल. ते गेला लक्ष्मण ते स्वये जाईना प्राण न राहती अर्धक्षण करीन गमन सांगाते. या ठिकाणी लक्ष्मण गेलाय का त्या ठिकाणी जाईल म्हणले महाराज मी. जेवी शुष्क काष्ट जळे सर्वांग माझे देवीवर पळे गात्रे विकळ झाली सकळे शरीर चळचळे कापत. त्या ठिकाणी आपण बघतोच म्हणले वाळलेलं लाकूड कसं जळत आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी माझं शरीर त्या ठिकाणी काय झालं शुष्क काष्टाप्रमाणे झालं तीही जळून त्या ठिकाणी खाक होईल. सुग्रीव म्हणे रघुनाथ हे बोलणे न घडे सर्वथा तुझवे न राज्य भोगिता महादोष माता वाजते. पण त्या ठिकाणी जर राज्य सुग्रीव म्हणे रघुनाथ हे बोलणे न घडे सर्वथा तुझवे न राज्य भोगिता महादोष माता वाजते. नजर हाती दुर्घटना घडते जरा शेख लक्ष्मीची झालं गोविंदा संदर्भ जाते महाराज आणखीन काय एवढी जमत नाही पण बघायला लागलो जसं जमते तसं. सुग्रीवान त्या ठिकाणी सांगते हे रामचंद्र त्या ठिकाणी तुमच्याशिवाय राज्याचा कारभार त्या ठिकाणी करणं म्हणजे काय म्हणले महाराज त्याच्यापेक्षा मेल्याला बरं ना म्हणले महाराज. बघा आता एक मित्र त्या ठिकाणी काय सांगायला आता इथं 2-3 संबंधातून त्या ठिकाणी चालू एक बंधू प्रेम दाखवले एक मित्र कार्य दाखवले आणि त्या ठिकाणी भक्त आणि भगवंत यांचंही प्रेम आहे. तुझवे न जे राज्य भोगणे ते जेवी अभक्ष भक्षणे तुझवे न स्त्री सेवने मात्र गमन तो दोष. सांगितलं तुझ्याशिवाय त्या ठिकाणी राज्याचा उपभोग घेणं म्हणजे जे खायच्या लायकीचं नाही ते खाणं आणि स्त्रीचा भोग घेणं हे तर अतिशय त्या ठिकाणी खालच्या शब्दात महाराजांनी सांगितलं की हा दोष मात्र गमनाचा दोष लागेल म्हणजे महाराज. तुझवे न तो विषय भोग तुझा नावा रोग कैचा संसार स्वर्ग नरक भोग भोगावा. महाराज तुझ्याशिवाय त्या ठिकाणी जो काही विषय भोग त्या ठिकाणी घेतो म्हणजे महाराज तो काय क्षयरोगासारखाच आहे. तुझवे न भोगणे सुख त्याहून मरण भले देख सांडून जातार गोकुळ टिळक कल्पनरक भोगावा. आता या ओव्यामध्ये त्या ठिकाणी काय चालू महाराज दुःख त्या ठिकाणी व्यक्त करले तर आपल्या आपल्या भावना व्यक्त करले म्हणले महाराज. कोण व्यक्त करले सुग्रीव महाराज त्या ठिकाणी रामचंद्राने सांगितलं होतं की तू काय घेऊन त्या ठिकाणी तुझं सैन्य तर सुग्रीव सांगायला की तुम्हाला सोडून मी जर गेलो त्या ठिकाणी तर कसलाही त्या गोष्टीमध्ये राम राहणार नाही. राम नाही राहिले आपल्यालाही माहिती आपल्यात राम निघून गेले आपल्यात काय राहते का राहतच नाही. तुझ सांडिता रघुपते तेव्हाची मागचे न शकते रावण येऊन शीघ्र गते घात निश्चय ते करे. महाराज म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं रामचंद्र तुम्ही गेलात का त्या बरोबरच आमची जी काही शक्ती का म्हणले महाराज ती क्षीण होऊन जाईल म्हणले. मग कवाही रावण येऊन त्या ठिकाणी काय करील आपला घात करेल म्हणले महाराज.
मग आता लक्षात घ्या त्या ठिकाणी आता रामचंद्र त्या ठिकाणी कसे आहेत महाराज, सर्वांचे कृपाळू घन आहेत म्हणजे महाराज. पण महत्वाचा मुद्दा आहे, माणसानं कोणत्या गोष्टीला आपल्या शरीरावर ताबा घेऊ द्यायचा हा महत्वाचा. जराशी तुमचं सत्व जर खाली घसरलं तर अहंकाराचा ताबा येतो, म्हणजे रावण तुमच्यावर काय करतो, ताबा मिळवतो. मरावे जय रावण हस्ते तय येतीची सांडू देहाते अनुसरल्या श्रीरामाते केवी मागू ते परतावे. आता म्हणजे रावणाच्या हाताने मरण्यापेक्षा म्हणजे बरं आहे का, म्हणजे हे चांगलं आहे का? कशाला मारावं म्हणजे, माग कसं जावं म्हणजे महाराज, इथं मेलं तरी ते त्याच्यापेक्षा तरी चांगलं म्हणजे माग परत त्यापेक्षा रावणाच्या हाताने मेलेलंच चांगलं. श्रीरामा एक सावधान एके निर्वाण करो नये गापन दुर्गुनंदन विवेके. आता सुग्रीवानं सांगितलं रामचंद्रा, अचानक तडका फळकी कुठल्याही गोष्टीमध्ये निर्णय घेणं चांगलं नाही. दृढ न विचारिता चित्ती निर्वाण न करावे निश्चिती गेला आहे मारुते तो कार्यसिद्धी प्रतिसादेल. कुठल्याही गोष्टीला घाई गडबड केली की गोंधळच उडत असते महाराज. त्याच्यामुळे माणसानं कुठलीही गोष्ट विचारानं विवेकानं केली पाहिजे. सांगितलं सुग्रीवानं महाराज केलं तर म्हणले चिंता करू नका, नाही येतील ना म्हणले महाराज, आताच गडबड करायची. संधी लोटले 3 प्रहर रात्र उरले 1 प्रहर आता येईल कपिंद्र औषधी बार घेऊन. आता 3 प्रहर त्या ठिकाणी काय झाले तर संपत आले. आता हनुमंतराया येतील म्हणले महाराज. किती असते दिवसाचे प्रहर? 8 प्रहर, 4. हनुमान येतो निघेला समाचार देखो निरायला तेने विलंब लाविला चोरिता वैला परतेना. म्हणजे महाराज त्या ठिकाणी हनुमंत गेलाय म्हणले महाराज, आणि उशीर झालाय म्हणले महाराज, ते घरी कमाई येणार आहे का? घेऊनच येईल ना म्हणले. काही पडले असेल कोणते क्षणे उठवे मारुते अतोळ तयाचे शक्ती त्रिजगते नाटपे. बरं त्याला काय संकट आलं असेल तर काय भेऊ आहे का म्हणले महाराज, तो समर्थ आहे, आतुर बळी आहे. आदट दाटुगा महावीर मुखे राम नाम निरंतर त्या कोणार्थ दुस्तर कार्य सत्वर साधे. त्या हनुमंताच्या मुखामध्ये काय असते म्हणले महाराज, सतत राम नामच असते म्हणले महाराज. कसल्याही संकटावर मात करायची ताकद आहे. ब्रह्मादिका दुर्धर शक्ती तोरिता परतेल मारुते ऐसे न मानावे रघुपते शीघ्र गते. आज म्हणले इतकी शक्ती अफाट आहे म्हणले कोणाची, हनुमंतरायाची. ब्रह्मदेवाचे सगळ्याचे वरदान आहेत म्हणले महाराज, त्यांच्यापेक्षा दुर्धर शक्ती प्राप्त आहे. आणि तो रिकामा येईल हा भाव त्या ठिकाणी डोक्यामध्ये आणू नका. प्रभुराम की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. तव उत्तरेच्या दिशा बागी जैसी दगा दगी तागी दिसताय लागवेगी येत स्वमार्गी देखिएला. असो या ठिकाणी सुग्रीव असणारा त्या ठिकाणी रामचंद्राला शांत केलं महाराज. शांत केल्यानंतर उत्तर दिशेकडे पाहिले. ढगढगीत असणारा त्या ठिकाणी उजेड असणारा भक्क पडलेला त्या ठिकाणी दिसू लागला. आधीच हनुमानडी चाळ पोची पर्वतच बळ दे कोणी आव्हान पाळ एक सहेळ पळाले. कसं महाराज ढिसाळे त्या ठिकाणी आणि त्याच्याबरोबर असणारा सोबत पर्वत आहे मोठा म्हणून असणारं त्या ठिकाणी तेज असणारं वनस्पतीचं तेज हनुमंतरायाचा वेग असा भयानक असणारं दिसू लागलं. एकी लंगीत गिरी रे एकी पर्वत शिखरे
एकी समुद्राची तीरे वेगवत्तर पळाले घाबरले, त्यांना कळत नाही हनुमंतराय म्हणून काहीतरी असणारी भीती आहे महाराज त्या ठिकाणी. जे काय वानर पळाले त्या ठिकाणी समुद्राच्या किनाऱ्यानं. एकरी गाले कपाटी एकरी गाले देखपोटी एकी झाडा घालती मिठी एक संकटी पडिले अशी गती होते महाराज त्या ठिकाणी. अंतकाळाची वेळ आली की ही गती होते त्या ठिकाणी. नाही ते त्या ठिकाणी माणूस प्रयत्न करतो त्या ठिकाणी वाचवण्याकरता. बरं ती गती असणारी वानर झाली. एक भरले 10 दिशा एकाचा दाटला कसा एका बोलवे ना सहसा एकी दिवस साडीला घसा बसला त्यांना नल्ल पड बोलत सुद्धा येईल. एक सरसावले युद्धाची एक रक्षाचे हात वशी एक घेऊनी पर्वताशी समुकरणाशी चाली काही वानर असणारे त्या ठिकाणी घाबरले. त्या आपले असणारे झाड पर्वत शिळा घेऊन त्याच्याबरोबर युद्ध करायला त्या ठिकाणी तयार झाले. एकी वळलेल्या मुष्टी दात खाती कराटी एकी वळली पोचाटी व्यासुर दृष्टी देखोनी अशा प्रकारे असणारे त्या ठिकाणी वानर घाबरले महाराज. काही असणारे त्या ठिकाणी शेपट असणारे उंच केलेले अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी भाव दाखवू लागले. वानर महाभय भीत इतस्तता पळत अंतरिक्षी काय दिसत झाले विस्मित वानर सकले इकडे तिकडे पळू लागलेले. ती वेळ असताना पाहिले महाराज. काय झालं बरं, काय दिसलं त्यांना अंतरिक्षामध्ये आकाशामध्ये येण्यात कशामुळे पळाले. जे कोणी कपिता कांत क्रोधे झाला क्रोधान्वित चाप करोनी सचित काय बोलत रामचंद्र त्या ठिकाणी क्रोध आला महाराज त्या ठिकाणी. का बरं माझे वानर पळाले. धनुष्यास्त्र सज्ज केलं, बाण जोडला. सुग्रीव आणि विभीषण अंगदादी वानर गण स्वस्त करोनी अंत करणा माझे वचन परिसावे असं सुग्रीवा विभीषणा तुम्ही या ठिकाणी मी काय बोलतो ते ध्यान देऊन ऐका बरं असं रामचंद्र सांगतात. बेने पळती वानर गण त्यासी द्यावे अभयदान मायावी राक्षस दारुण येतो धावन आकाशी या लंकेच्या ठिकाणी मायावी राक्षस असणारे भरपूर आहेत महाराज. काय असं त्या ठिकाणी आलेले की ज्याला भिवून माझे वानर पळाले. पहा बरं काय ते रूप धरोनी ढिसाळ जैसा दिसे अग्नि कल्लोळ मारू आला गोळा मुळ रूपे विशाळ पर्वतासारखं स्वरूप धारण केलंय महाराज. आणि माझ्या वानराला त्या ठिकाणी मारायला लावला. पहा विभीषणा कोण आहे ते. बेडसावी तसे सर्वांशी पळवी तसे वानरांशी बाणी निवडीने मी आसी निमेषादासी माझ्या वानराला त्या ठिकाणी भीती दाखवू लागलेला, पळू लागलेला. याला एका बाणाने मी त्या ठिकाणी नाश करेन याचा. शोभोनी आसी रामचंद्र करावा जो संहार चापी सज्जता शरत व कपिंद्र ओळखीला अशा प्रकारचा भाव असताना क्रोध असताना रामाला आला महाराज. बोलता असताना त्या ठिकाणी ओळखीला हा उंचा हनुमंतराय आहे. सवे बाण पुच्ची डोंगर जैसा दिसे कालाग्नी रुद्र रूप धरोणी भयंकर तेजस तोर पावला त्या ठिकाणी शब्दामध्ये असताना त्या ठिकाणी पर्वत आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारचा हनुमंतराय लांबून ओळखीला. सैन्याचे मेळी काळी गिरी देवणी पृथ्वीवरी नमाया कपी केसरी वानर बारी चालिला खाली घ्यावं नारळ आता फोडू नका. ज्यावेळेस लक्ष्मण नारळ आता फोडू नका. नारळ फोडायचा. नारळ फोडताना लक्ष देऊन फोडा. या ठिकाणचं नारळ फोडलं तर फोडायचं त्या ठिकाणी. नारळ फोडल्यावर जागच्या जागेवर पहा. व्यासपीठाकडे फोडतो त्याचे डोसके उठते.
सैन्याचे मेळेकारी गिरी ठेवणी पृथ्वीवरी नमाया तुम्ही केसरी वानर बारी चालिला. मग परिस्थिती काय झाली महाराज लांबून पाहिल्यानंतर अगोदर वाटलं काय भीतीचं वातावरण आहे काही, पण ज्या वेळेला ओळखीलंय आता बाण आणि शेपटी मधला असणारा पर्वत त्या ठिकाणी हळूहळू हळूहळू असणारे त्या ठिकाणी हनुमंतराय येऊ लागले महाराज. येऊन पोहोचले आणि पोहोचल्याच्या ठिकाणी त्याच ठिकाणी महाराज तो पर्वत असणारा खाली टेकला. प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र महाराज की जय, संत एकनाथ जनार्दन स्वामी महाराज की जय. जय श्रीराम, जय जय श्रीराम. क्षम सांगावे भरतासी उठविनया सौमित्रासी निर्दळून रावणासी अयोध्यासी शीघ्र येऊ. क्षेम सांगावे भरतासी उठविनया सौमित्रासी निर्दळून रावणासी अयोध्यासी शीघ्र असं येऊ. अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी महाराज. आता काय करायचं त्या ठिकाणी कार्य कोणत्या लक्ष्मणाला उठवायचंय, क्षम द्यायचंय त्या ठिकाणी आणि सगळं कार्यभार असताना त्या ठिकाणी सांगू. आज्ञापित भरत बाणा बाणे करोनी मना गगना उचलला जाना अशा प्रकारे बाण बोलला महाराज कोणाला त्या ठिकाणी भरताला. म्हणून नमस्कार असताना त्या ठिकाणी रामचंद्राला केला. बाण असताना परत त्या ठिकाणी आकाशामध्ये उसळी मारली, नंदीग्रामाचा रस्ता धरला. बोलविता भरत बाणासी बाण उचलला गगनासी विजू तळपे आकाशी तेने वेगे भरताला निरोप दिला, भरताची परवानगी घेतली. बाण असताना आकाशामध्ये उसळला त्या ठिकाणी निघाला नंदीग्रामाच्या मार्गाने. लखलखीत डोंगर जैसा दिसे रत्नाकर ठेवणी मेळकारी सत्वर दर्शना कपिंद्र चालेला. खाली ठेवला मारा. ठेवल्यानंतर त्या ठिकाणी कपिंद्र असताना त्या ठिकाणी दर्शनाला हनुमंतराया रामचंद्राच्या दर्शनाला निघाले. लोटांगण श्रीरामाचरणा पुढती पुढती करी नमना नमन सुग्रीवा विभीषणा अंग दैदाना आणि त्या ठिकाणी हनुमंतराया परत असताना टेकला. नमस्कार असताना रामाला केला, अंगदाला केला, सुग्रीवाला केला. अशा प्रकारचा आनंद हनुमंतराला. नळ नीळ जांबुवंत नमिले जुत्पती समस्त ओणी अति विनीत काय बोलत कपिंद्र. आणि जामवंत अंगद अशा प्रकारे सगळ्या वानराला उद्देशून हनुमंतराय त्या ठिकाणी काय बोलू लागले महाराज. ध्यान देऊन ऐका बरं. माझा विलंब लागला तेता विघ्ने उठली बहुत औषध आच्छादी पर्वत वेळाने चित लाविले. लवकर आलं नाही याचं कारण आहे त्या ठिकाणी मला विलंब लागला त्या ठिकाणी महाराज. अशा प्रकारची असणारी परिस्थिती, औषधी असणारी लवकर सापडणार त्या ठिकाणी. वेळ लावला त्या पर्वतानं मला त्या ठिकाणी औषधी दिसले ना. शक्ती झाली प्रतिहत काहीच नाटवे मत बहुत चुकूर झालो तेत माधर गुणात स्मरेला. मग त्या ठिकाणी महाराज औषधी असणारे मला सापडणार त्या ठिकाणी. नाना प्रकारचे प्रयत्न केले पण माझी बुद्धी चालना. त्यावेळेला रामचंद्राचं ध्यान केलं महाराज. रामचंद्रानं मला बुद्धीला स्फुरण चढवलं आणि त्या ठिकाणी काय बुद्धी दिली. अंतरात्मा श्री रामचंद्र बुद्धी दिदली खडतर समूळ पुढोनी डोंगर मंग सत्वर चालिलो. औषधी कळणं वल्ली कळणं महाराज आणि या वल्लीचं कोणती औषधी म्हणून यावा. रामचंद्रानं बुद्धी दिली. अख्खेला काय सरा द्रोणागिरी उपटीला आणि घेऊन आलो. मार्गी येता सत्वर आश्चर्य वर्तले तोर बाण पातला वेगवत्तर अति सुंदर परत येत असताना त्या ठिकाणी पुन्हा अजून एक त्या ठिकाणी राम नामांकित वाण आला. बरं हनुमंतराय सांगायले तो वाण आल्यानंतर काय केलं मी. बाणी राम नाम दे कथा विस्मय झाला चित्ता नामी अनुसरोणी तत्वता गेलो रघुनाथा बाणा. त्या बाणावर रामचंद्र नामाची मुद्रा होती महाराज. बाण असताना ओळखीला मान दिला त्या बाणाला. बाणावर अंग टाकलं आणि खाली उतरलो. मी अविवेकी पाले काय मरकटने विचार भुलविले अंतर गेले सत्वर बाणा संगे. मी मरकटे रामचंद्र मी असताना त्या ठिकाणी विचार विनिमय काय केला नाही. येडवानी तो बाण आला. त्या बाणावर आरूढ झालो आणि इकडे यायचं सोडून त्या
त्या ठिकाणी नंदीग्रामाला गेलो. नामी चित्त वेदले पायी निज कार्याचा आठवण आहे पुढे अपूर्व देखील काही ते तुझे पायी निवेदू. या रामनामामुळे मला दुसरी कोणतीही आठवण नाही. भुलून गेलो त्या ठिकाणी नामाला. बाणारूढ झालं, बाणावर रांगे टाकलं आणि पुढे पाहिलं का असं दिव्य असताना त्या ठिकाणी काय दिसलं महाराज? नंदीग्राम. बाणासवे पर्वताचा इथ आलो नंदी ग्रामात त्वरित देखिला बंधू भरत जैसा मूर्तिमंत त्या श्रीराम. बाणासहित असताना आणि पर्वतासहित असताना नंदीग्रामाच्या ठिकाणी आलो रामचंद्र. आणि त्या ठिकाणी भरत जो काय त्या ठिकाणी मी डोळ्यानं पाहिला. भरत पाहिल्याबरोबर काय वाटलं? राम भ्रमे भ्रमले माझे चित्त क्रोधावेश आला तेता सौमित्र सांडोनी त्वरित येते रघुनाथ का. रामाचा बाण रामाचा भ्रम असताना मला वाटला. भरताला पाहिलं, राम दिसला त्या ठिकाणी. असं दिसल्यानंतर माझं मन भ्रमित झालं. काय बोललो बरं? अविचारी मी वानर बोल बोलिलो खडतर अति तिकट वागोत्र ते रघुवीर क्षमा करू. रामचंद्र, नाही एवढं बोलायला नव्हतं पाहिजे बरं तुम्हाला. भरताला पाहिलं मला, तुम्ही राम दिसलात. मी नाही ते वाईट बोललेलं, मला क्षमा करा. भरत प्रेमाद्भुत प्रेमे लोभले चित्त देह गेह न सांभाळित प्रेमे डुलत सर्वदा. त्या ठिकाणी मी ही अवस्था झाली माझी. भरताला पाहिलं, राम दिसलेला आहे. राम दिसल्याबरोबर त्या ठिकाणी मला आठवण, त्या ठिकाणी समोर मी राम समजेला. त्याच्याकरता असताना एवढा विलंब लागला. धन्य भरताचे जीवित धन्य भरताचे आचरित धन्य भरताचे व्रत राम सेवित सर्वदा. पण काय सांग, काय वर्णन करू त्या भरताचं? भरताचं असताना जीवन धन्य आहे महाराज. का बरं? कारण भक्ती रसानं त्या ठिकाणी पूर्ण भरलेलं आहे. राम नामाचा विसंबंध नाही त्या ठिकाणी भरताला. म्हणून त्या ठिकाणी भरताबद्दल मन असताना आवड. धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे भजन धन्य भरताचे ज्ञान रामाचे गण सेवित जीवन सर्वदा. जगावं, भरतासारखं भजन करावं, भरतासारखं महाराज. ही असणारी अवस्था. आणि रामामध्ये आणि भरतामध्ये फरक नाहीये हा विचार आला. धन्य भरताचा भावार्थ धन्य भरताचा इत्यर्थ धन्य भरताचा सिद्धार्थ श्री रघुनाथ सर्व सगळ्या करणे. सिद्ध अर्थ असणारा जो काय भरताचा आहे तो राम आणि भरत एक आहे. धन्य भरताचे कुळ धन्य भरताचे शिळ धन्य सूर्यवंशमाळ विकळ राम भजनी. आता भरताचं कुळ आणि रामाचं कुळ काय वेगळे काय? पण जो भाव भरताचा आहे हे की नाही, भाव आहे त्याचा, प्रेम आहे त्याचं, भक्ती आहे त्याची, त्याचं कुल वेगळे. भगवंत भगवंत आहे, राम तर राम आहे त्या ठिकाणी. पण भरताची भक्ती, भरताचं प्रेम एवढं असणारं त्या ठिकाणी महाराज. म्हणून भरताच्या कुळाचा असणारं वर्णन केलं. भरत राम प्रेम लोभला भरत रामे कोंदला भरत श्रीरामे दाला सबाय भरला श्रीराम. मग ज्या वेळेला भारताला पाहिलं त्या ठिकाणी श्रीराम दिसला, डोळ्यानं राम दिसला. सगळं पाहिलं तरी रामच आहे त्या ठिकाणी महाराज. रामाशिवाय दुसरं काही दिसलं. कोंदला म्हणजे पूर्ण कोंदाटून गेला रामच. भरत दे कोणी राघवा मन लोभले भरत भावा भरते गिळिलो आगवा देह भावाली भरताला पाहिलं, राम दिसला. त्या भरतानं मला सगळंच गिळलंय त्या ठिकाणी. कारण मी राम समजलाय महाराज त्या ठिकाणी. एवढं प्रेम माझं असताना उच्च मुळाला हनुमंतराय म्हणतात. देखता भरत प्रेम गाना नेत्राची रोती झाले चिना देखणे पण भरते जाण माझे नयन खालची बातमी व्यापिले. खाली आणि वरची बातमी उरीच राहिली महाराज. जेवढं पाहिलं तरी माझं पोट भरलं नाही त्या ठिकाणी. एवढ्या दृष्टीमध्ये माझ्या त्या ठिकाणी भरत भरला, राम समजून. ऐकता भरत कथा निरूपणा श्रवणी गोंधले श्रवणा न बजाले शब्दाय मान अनाथ गण लागले. आकाशाचा असताना जो काही गुणधर्म आहे महाराज, कानाचा असताना तत्व त्या ठिकाणी फक्त राम नाम स्मरणच कानानं ऐकू येऊ लागलं, डोळ्यानंच राम दिसू लागलं. हा जाकता भरत प्रेम गोडी रसना रसाते ओ संडी अद्वैत चवी धड पुडी स प्रेमावडी इतकी गोडीच्या रामाच्या भजनामध्ये महाराज, राम नामामध्ये एकदा जरी घेतलं त्या ठिकाणी महाराज, अशा प्रकारची असणारी गोडी आपण पाहित नाहीत का बरं? इतके दिवस झाले राम आणि त्या ठिकाणी महाराज तरी त्याच्यातली गोडी हटली नाहीये. ही शक्ती रामाची. घेता भरत भजन गंध घ्राण विसरे गंधाव बोध घ्राणी कोंदला परमानंद प्रेम मग भरताचं भजन कशाला असं महाराज? कसा संबंध त्या भजनाचा त्या ठिकाणी? एकच आहे, अनन्य भाव ज्याला म्हणतात ना ते भजन असणारं भरताच आहे, राम असणारा पाहुणा.
अवचट भरात सांगी वायू लागला अंगी अंग तो विसरलो निजांगी स्पर्शता अंगी प्रेमे वायू आवडत अचानक असताना त्या ठिकाणी भरत इतका भावाचा प्रेमाचा आहे मला त्या ठिकाणी त्याचा स्पर्श असताना थोडासा हवा असताना मला लागला कोणाला हनुमंतराला आणि त्या हवेमध्ये त्या ठिकाणी मला सगळा रामच दिसला भरत प्रेम मणी बारले संकल्प विकल्प मुकले चंचल द्वार पले निश्चल झाले प्रेम मन भावे चंचल आहे महाराज त्या ठिकाणी मन असताना कसं चंचल आहे पण ज्या वेळेला भरताना पाहिलं राम दिसला त्या ठिकाणी माझ्या मनानं चंचलत्व सोडलं स्तब्ध झालं शांत झालं मन त्या ठिकाणी नाटवे देह गे बाण नाटवे कार्याची आठवण नाटवे भरता भरतपणा माझं कपिसी कपी परिस्थिती अशी झाली रामचंद्र त्या ठिकाणी मी आलो कशाला काय करायचं काय करायचं त्या ठिकाणी मला त्या औषधीची आठवण नाही पर्वताची आठवण नाहीये भरत दिसला राम समजेल महाराज कार्याची आठवण राहिली नाही कार्य विसरून गेलो भरते आकाशी निरोती मावळली उभय स्फूर्ती कैचा राम कैचा मारुती उर्मिला पती भेद राहिला नाही त्या ठिकाणी महाराज काय कशी गती झाली विधी ही अवस्था झाली त्या ठिकाणी कोण भरत कोण राम कोण उर्मिलापती लक्ष्मण कशाची शक्ती आहे याचा सगळा विसर पडला आईचा गोविलो सर्व शक्ती मार्कटनेने कार्यस्थिती उशीर लागला रघुपती क्षमानेची दिमज करणे रामचंद्र अशा प्रकारे मी मरकटवर माकड आहे त्या ठिकाणी महाराज या कार्यामध्ये मला कार्याची आठवण राहिली नाही उशीर लागला मला थोडस माफ कर म्हणून घातले लोटांगण सत्रड माता धरिले चरण माझा क्षमा करे रघुनंदन अविवेकी साष्टांग दंड लोटांगण घातला हनुमंतरायनं राम पुढे बरं मी अविवेकी आहे माझ्याजवळ विवेक नाहीये अज्ञानी मी त्या ठिकाणी उशिरला आला क्षमा कर ऐकता कपीचे वाचनात कष्ट झाला रघुनंदन रामी नाटवे रामपणा भरत संपूर्ण गोंधळा आली का आता भानगड त्या ठिकाणी महाराज एवढं त्या ठिकाणी भरत सांगत असताना ऐकताना कसं ऐकलंय रामानं कसं रामानं ऐकत जावा रामचंद्रानं भरताचं गुण वर्णन करून जे ऐकलं महाराज आता हनुमंतराचं चित्र बदललं रामाला काय दिसलं महाराज सांगा प्रेमे बोलला रघुनाथ पुढे देखे भरत उठून आले मुदावत प्रेमात भूत भरताचे याला म्हणतात प्रेमाची गोडी हनुमंतराय सांगायले त्या ठिकाणी हनुमंतरानं भरताची कथा सांगितली हळूहळू हळूहळू रामचंद्राला हनुमंतरालाच भरत समजायले भरतच आला काय की हा बोला मज लागी कष्टलासी रोते तपे सायासी उग्र कर्मे आचरलासी उपवासी मजला आता हनुमंतरालाच म्हणाले त्या ठिकाणी रामचंद्र हे भरता माझ्यासाठी तो कष्ट सहन केले माझ्यासारखे उपवास झालेस माझ्यासारखा सर्व व्रत पाळलंस कोणाला बोलायले हनुमंतराला भरत समजून कुटी दोघे करू भोजना सुंदर षडसे राजाना सांडी वल्कला भरणा करी परिधान दिव्य आता भरता सोडून दे त्या ठिकाणी ते व्रत धारण केलेलं वनवासाचं आता सोड बरं सगळं व्रत त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे भोजन करू चांगल्या प्रकारे कपडे लिहू करी अभ्यंग मार्जना सोडी जटाचे बंधना रत्न खचित मुकुट भरणा सुंदर सोडून टाका त्या डोक्याच्या जटा आणि डोक्यावर असणारा चांगला मुकुट धारण कर त्या ठिकाणी अंगावर असणारे अलंकार धारण कर असं हनुमंतरालाच रामचंद्र भरत समजून बोलायले भरत भावे कापिसी रामालिंगी हृदयसी देखता अंगद सुग्रीवासी प्रेम उत्कर्षी हनुमंतराला दर्शन आलिंगन द्यायले त्या ठिकाणी भरत समजून डोळ्याला पाणी आलं महाराज रामाच्या त्या ठिकाणी इतकं भावाचं प्रेम आता बाकीचे जे पाहू लागले अंगद सुग्रीव कुठे म्हणले भरत इथं हनुमंतराय आहे पण भरत समजूनच त्या ठिकाणी आलिंगन द्यायले युत्पत्ती सकाळ वानर गण अवघे झाले मूर्छा पन्ना भरत प्रेमाती गाण रघुनंदन बोलविला सगळी जुत्पत्ती वानर सैन्य महाराज त्या ठिकाणी अंगदासहित सगळे असणारे आश्चर्यचकित झाले विचार केला प्रेम असावं तर एवढं महाराज त्या ठिकाणी बघा भारताविषयी प्रेम त्या हनुमंतराला भरत समजून त्या ठिकाणी बोललं सकळाट कमक झाली शब्दासी कुलुपे पडली भरत प्रेमे उलटली समाधी लागली सर्वांस अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रेमाची समाधी लागली कोणाला काय बोलावं हे कळना असं अशा प्रकारच्या स्थिती महाराज त्या ठिकाणी रामाची झाली हनुमंतराची झाली बिभीषण चरणागत श्रीराम भजनी सावचित सत्वावस्था गेलो नितेत काय बोलत राम अशा प्रकारे त्या ठिकाणी विभीषण असताना त्या ठिकाणी सांगायला रामचंद्राला सावध व्हा जरा मी काय म्हणतो ते ध्यान द्या प्रभू रामचंद्र
श्रीराम पाय सावधान विसरून या रामायण लिंगीला कपिनंदन कार्य काय रामा, तुम्हाला काय कळतं का नाही त्या ठिकाणी? या ठिकाणी रामायणाची कथा, रामायण विसरू नका तुम्ही. त्या ठिकाणी समोर आलेला तो काही भरत नाही, आमचा हनुमंत आहे. जरा नीट बघा. भरत प्रेमे बोललासी भरत म्हणून कपिसी लिंगोनी राहिलासी हिज कार्यासी हा रामचंद्र येडेवणी करू नका ना त्या ठिकाणी. त्या हनुमंतराला तुम्ही भरत म्हणाल, आपलं कार्य राहिले त्या ठिकाणी करायचं. आता तरी सोडा, त्या ठिकाणी तो भरत नाही, हनुमंतराय आहे. विभीषणाचे वाचन ऐकोनी हनुमान झाला सोय झाला सावधान रघुनंदना ऐकलं ना विभीषणाचे वचन महाराज त्या ठिकाणी. हनुमंतरानं ऐकलं, हनुमंतराची बी कंठळी उघडली. आता सावध झाले महाराज त्या ठिकाणी. काय प्रकार झाला होय? असा कसा प्रकार झाला? सगळे स्तब्ध झाले. हनुमंतराय सावध झाले. काय म्हणतात? स्वामी ऐके रघुनंदन भरत नवे हनुमान झालं आलो पर्वत घेऊन औषधी माझ्याकडे बघ जरा. त्या ठिकाणी मी भरत नाहीये, हनुमान आहे. हनुमान औषधी घेऊन आलो, औषधीचा पर्वत आणलाय. जरा निर्खुल पा, माझ्याकडे मी भरत नाहीये. वेळी जाती प्रेमाची वेळ नेणे कार्याची गोष्टी सांगितली भरताची तेने श्रीरामाची बोलला. काय सांगा त्या ठिकाणी? हनुमंतराय म्हणते अशी कशी प्रेमाची वेडी जात आहे हो? का कशी वेडी जात आहे? भरताबद्दल माहिती सांगितली, रामचंद्र भुलून गेले त्या ठिकाणी महाराज. एवढं कुठं प्रेम असतंय का? अशा प्रकारे त्या ठिकाणी हनुमंतराय बोलू लागले. शक्ती भेदे सौमित्र दाना पडिला सेवी संन्यासी करावे सावधान रावण आता बाकीचं सोडा त्या ठिकाणी महाराज. काय करा? शक्ती भेदान लक्ष्मण पडलेला आहे का नाही? लवकर असणारी औषधी तयार करा, लवकर लक्ष्मणाला उठवा. मरकट पाले काय राणे कार्य कार्यांतर बहुत लाविला से उशिरा क्षमा रघुवीर मग मला काय माहित बरं. मी मरकट आहे, माकड आहे त्या ठिकाणी रामचंद्र. आठवण नाहीये, उशिरा असताना खूप लावला मी, चुकलं माझ्या कोण. ऐसे बोलून हनुमंत चरणा लागला त्वरित सावध होऊन रघुनाथ काय बोलत कपिसी. एवढं बोलल्यानंतर त्या ठिकाणी मला क्षमा मागितली हनुमंतरानं. इथं रामचंद्र असणारे या ठिकाणी काय म्हणतात? ऐकता भरत गोष्टी प्रेम उतरले पोटी काही न देखो दृष्टी तुझची मिठी हनुमंतराय काय सांगा त्या ठिकाणी महाराज? कोणत्याच गोष्ट, या भरताची गोष्ट काढली, माझं ध्यान तिकडेच गेलं. आम्हाला वाटलं त्या ठिकाणी भरत झाला, ही अवस्था माझी झाली. कशी? प्रेमाच्या पोटी. हा भरत प्रेमे बोलला मी मने भरतची आला म्हणून कपी आली गेला बोलाचे सविला आता हनुमंत. हनुमंतरानं गुणवर्णन भरताचं केलं, हा भरताच्या प्रेमाला भुलला. मला वाटलं भरतच झाला त्या ठिकाणी, विसरलो त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणून. अशा प्रकारचा सरळ रामचंद्र सांगू लागले. ब्रह्मादिकाने करवती ऐसी कर्मेणीची ती तुवा साधिनी मारुती निमेष गती न लागता. रामचंद्र म्हणतात ब्रह्मादिका, ब्रह्मदेवालाही होणार नाहीये, कोणत्या देवतेला होणार नाहीये त्या ठिकाणी महाराज. एवढे असणारे कठीण कर्म हनुमंतराय तुम्ही साध्य केले महाराज. रामचंद्राची सेवा केली आहे, काय काय वर्णन करावं? रामचंद्र भगवान की जय. तुझ्या उपकारा तत्वदामी ऋणी झालो कपिनाथा. वाचा कुंडली सर्वता काही तत्वदान बोलवे. काय सांगू हनुमंतराय? एवढे तुझे उपकार आहेत ना, त्या उपकाराची फेड कशी करावी, केलेल्या उपकाराचं वर्णन मी कसं करावं त्या ठिकाणी मला काही सुचना. तुझ्या कर्माची कथा काय सांगो हनुमंता. सीता सुतीची कथा ऐकता एक एक म्हणून काय वर्णन करू? त्यावेळेला सीतेचा शोध घ्यायचा होता लंकेमध्ये, जे नाही बाबा ते भाण्यात आलेले. एवढे कठीण प्रसंग हनुमंतराय इंद्रजित जवया लागी सांग तू ओढविले सर्वांग. ते गोष्टी ऐकता सवेग होती उद्वेग चित्तासी. ज्या ज्या ठिकाणी मला उणेपण आली, ज्या ज्या ठिकाणी मला अडचण आणली आहे, त्या त्या ठिकाणी असताना तुम्ही सहाय्य केलं बरं. हा रामचंद्र हनुमंतरायला म्हणतात एकाएक उपकारा उत्तीर्ण जीवेन होई जे कपिनंदन. सर्व स्वेसी आपण ऋषी संपूर्ण ऋणी संपूर्ण मी तुझा. हनुमंतराया
एवढे उपकार केले, या राम अवतारातही तुझे उपकार असणारे फिटणार नाहीत. बरं एवढे असणारे कार्य हनुमंतराया तुम्ही केले. काही न बोलवे सर्वथा म्हणून चरणी ठेविला माता. ये रे मारोणी तत्वदा चरण रघुकुलाचे वंदिले. एवढं बोलून महाराज किती वेळाला प्रसंग आला असं ना, रामानं हनुमंतरायाचे पाय झाले, किती वेळेला प्रसंग आला असं, एक दोन वेळेला. ही परिस्थिती आहे त्या ठिकाणी. एवढे उपकार आहेत हनुमंतरायाचे. नमस्कार हनुमंतराला केल्यावर हनुमंतरानं पाय दिले नाही म्हणले, रामचंद्रा ही नाही, मी सेवक आहे तुमचा. राम मारुती वृत्तांत देखल निधी वृत्तांत देखता झाला विस्मित. सुषेण वैद्यराज त्यास ताई बोलत. अरे तिथवर चालायचं, कोऱ्या पब्लिकला बसावं त्या ठिकाणी. झालं म्हणजे हनुमंतराचा आणि रामाचा जोडा तंत्र चालला भारताचा त्या ठिकाणी. कुठे ते वैद्य डॉक्टर, कुठे सुषेण वैद्य, बोला लवकर. हे दोघेही प्रेम बोलले निज कार्यासी विसरले. आपण जावडी पाहिले औषधीचार शोधावे. सुषेणावर विचार केला, हे तर भुलून गेले म्हणले दोघ जण त्या ठिकाणी. यांना काय कार्याची आठवण नाही. आता मीच जातो म्हणले त्या ठिकाणी. ऐका, मीच जातो आता त्या ठिकाणी. आपल्यालाच गेलं पाहिजे, औषधे आणली पाहिजे. विशल्य होता लक्ष्मणा ते कार्य साधिल सुषेणा. म्हणून लागला चरणा कार्य साधना साधावे. अशा प्रकारे आता हमपणा थोडासा आला बघा या ठिकाणी. काय तेच असणारे औषधी आणीन, तेच असणारे मी कार्य साधीन. विशल्य करणं असणारे त्या ठिकाणी कोणा लक्ष्मणाला करीन. सगळे असणारे त्या ठिकाणी जे काय संधीनी व सुवर्णाच्या काय औषधी महाराज, त्याचं शल्य म्हणजे दुःख असणारे कमी करीन. आता मी जातो. आई कोणी सुग्रीव उत्तर सुषेण निघाला तत्वर. सकाळ वानराचा वार पर्वत शिखर ऐकलं महाराज. सुषेण असताना त्या ठिकाणी काय केलं, पर्वतावर जायला निघालं. बरोबर असणारे वानर काय घेतले, सर्वे वानराचा वाऱ्या सुषेण वैद्यराज सत्वर. ओळंगले पर्वत शिखर औषधी भार शोधावया. वानर काय त्या ठिकाणी सुषेण आहे त्या ठिकाणी फिरले त्या पर्वत शिखरे म्हणे गिरिगिंदरे. जळे पूर्ण सरोवरे कमळे मनोहरे पर्वत त्या ठिकाणी. त्याच्यावर सरोवरच तळे बी होते. आगराची झाडे बहुत चंदना डोंगर भोगत. पुत्रांग्याचा पेवर पोटाल्या नद्या होत्या ते. अशा प्रकारे सगळे वानर त्या पर्वतावर फिरायले. सरोवरी निघारी देवी ते निरंतर जंगारे. पश्चिम कुळे विचित्र चौफिरे किरिकिरी. असे सरोवर आहे त्याच्यामध्ये मगरी सुसरी जलचर प्राणी याच्या सहित हनुमंतराय. पर्वत वानरे सैला हिंडत सुषेण वैद्यराज देत औषधी अशा पर्वतावर वानर सरोवर फिराय. सुषेण वैद्य असताना समोर गेलेला आहे. दिव्य औषधी कोणती ती पाहू लागलेली. रघुनंदन पर्वती पाहता सावधान झाले. औषधी ते दर्शन वैद्य सुषेण हरिकत. रामाचं नामस्मरण केलं, पाहिलं औषधीकडे आणि औषधी असणाऱ्या मिळाल्या महाराज. राम नामे सरसा स्वरूप टोणी औषधीचा वार करी. तर राम नामाचा गजर वानर भार एवढा मोठा असणारा भारत औषधीचा उचला मारा. राम नामाचा जे जे कार्यकारी सुषेण वैद्य असणारे ते औषधी घेऊन त्या ठिकाणी खाली. औषधी पूर्ण केल्या रस तत्कळी शक्ती बळी ओतला. काय केलं त्या ठिकाणी महाराज, ती असणारी औषधी काढली, त्याचा असणारा रस तयार केला. ज्या ठिकाणी शक्तिपात झाला त्या ठिकाणी औषधी सत्वर सावध नव्हे सोमेंद्र सुषेण झाला. चिंता तूर काय उच्चार रस काढला. ज्या ठिकाणी शक्ती लागली त्या बिळामध्ये असणारा त्या ठिकाणी तो रस टाकला. पण लक्ष्मण सावध झाला नाही. सुषेण चिंतातूर होऊ लागला. ब्रह्माधिकारुंगण पूर्ण एवढा प्रयत्न केला दारुण. किसे की सावध लक्ष्मण अद्याप जाण होईल. दुःख वाटलं का नाही त्या ठिकाणी. साधा पराक्रमाचा महाराज हनुमंतराने एवढा पराक्रम केला. किती असणारे कष्ट सहन केले. औषधी आणली, आणूनही उपयोग काय त्या ठिकाणी. लक्ष्मण सावध होईना. सुग्रीव देखता स्वामी रघुनाथ ऐकती वल्गरी. सुग्रीवा देखता स्वामी रघुनाथ ऐकता वल्गली मी स्तती सौमित्रा ते उठविन. ह्या इथं तर गोष्ट
गोष्ट चुकली ना मग त्या ठिकाणी. सुशेन काय म्हणला त्या ठिकाणी, सुग्रीवा देखत काय म्हणला होता, हे पठ्य म्हणला त्या ठिकाणी लक्ष्मणाला उठवणार. अहंकार जमत नाही महाराज, अहंकारासारखा सरवैरी दुसरा कोणताही नाही, त्याच्यामुळे लक्ष्मण होता ना का. आयसे बोल बोलून पाठविला रघुनंदन, महाविघ्नेची नोंद पर्वती जाणारी. या सैन्यावरून त्या ठिकाणी रामचंद्र सैन्यावरून एवढा असताना परत हनुमंतरायनं आणला महाराज. आणि शेवटी उपयोगाला त्या ठिकाणी काही आलेलं नाही. औषधी संभार सगळा अंगे पिळवून योईला, गाई रसवतीला तोरता झाला प्रयत्न. एवढं असतं ते औषधी आणली, त्याचा रस काढला त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी घाव लागला त्या ठिकाणी औषध होती. व्रथा गेला, उपयोग झाला नाही. तरी वैद्यक लटके झाले, शास्त्र प्रथा रचिले, शिष्टाचार दूषण आले, काय झाले मदन. आता काय वैद्यक शास्त्र चुका काय, MD MBBS डॉक्टर काय फुकट झाले का महाराज त्या ठिकाणी. काय बरं गुण आला नाही. जी औषधी पाहिजे होती तीच आली, तिचा रस केला, ते जेवढा टाकायला तेवढा टाकला, तरी लक्ष काहीतरी वैद्यक लटक झालं. नाही रसायन चुकले, धातुर यंत्र नाही पडले, नाही अनुमान चुकले, नाही सांडले क्रियेस. परत जेवढा रस बनायचा होता तेवढा टाकला, जितके थेंब टाकायचे होते तेवढे टाकले त्या ठिकाणी. अनुमान काही चुकलं नाही, औषधी चुकले नाही. काय लक्ष्मण काय झाले तत्वता मदन कळे सर्वता, धाव पाव गारवणाता शास्त्र संमता संरक्षण. नाथ महाराजाचं म्हणणं आहे महाराज, केवढाही डॉक्टर असू द्या, कोणताही डॉक्टर असू द्या त्या ठिकाणी भगवंताची कृपा असल्याशिवाय काही होत नाही. तरी अजूनही काही काही दवाखान्यात तर म्हणते डॉक्टर तेच म्हणते, हे बघा प्रयत्न आमचे नशीब तुमचं. अरे शेवटी नशीबच आहे महाराज. असं अशा प्रकारे असताना त्या ठिकाणी सुशेनाना रामाची आठवण झाली. विषय वायुनंदिनी जी भक्ता माझी चुडामणी, बोलता झाला स्वनी सुशेना लक्ष्मणी अनुवाद. अशा प्रकारे हनुमंतराय भक्तामध्ये चुडामणी, सगळ्या भक्तापेक्षा श्रेष्ठ त्या ठिकाणी हनुमंतराय आले महाराज. सुशेनाला बोलून आले, सुशेना चुकलास, सुशेना चुकलासी मत ज्याचनी शास्त्राचे शास्त्रार्थ, जो वेदी वेदार्थ शिष्ट सणात. अरे कोणत्याही डॉक्टरच्या पुस्तकाला, कोणत्याही डिग्रीला महाराज त्या ठिकाणी, कोणत्याही कार्याला भगवंताचं साह्य असल्याशिवाय होत नाही बरं त्या ठिकाणी. आणि ती नेमकं चुकल्यास तू त्या ठिकाणी, केवळ राम विसरलास, काय करील ते औषधी. जेणे चिकित्सा पाणी केली, जेणे शास्त्रे बुडविली, पुराण्यावर निरागली ज्याची झाली जाणून. सगळ्याला आधार कशाचा आहे महाराज, परमेश्वराचा. जेवढे शास्त्र निघाले, जेवढ्या औषधी निघाल्या, जेवढे कार्य त्या ठिकाणी केवळ भक्ताच्या भगवंताच्या कृपेशिवाय होत नाही. त्या विसरून रघुनाथा स्वबुद्धी वैराग्य करिता व त्याग करिता सीन पावलसी व्रता अरे त्या प्रत्यक्ष स्वकार्या. रामाला विसरला सांग, मी उठितो मलाच त्या ठिकाणी व्रथा गेले का नाही तुझे शास्त्र राहिले. नेमकं चुकलास तू त्या ठिकाणी रामचंद्रला. उगवता दिनमणी हरपे तत्काळ रजनी, नक्षत्रे चंद्रगरणी ढाक देवणी खद्योक्त. असं अशा प्रकारे त्या ठिकाणी महाराज आग्याच्या किड्याची किंमत कधी आहे, कधी वाटतो त्या ठिकाणी रात्र असल्यावर. जर सूर्यनारायण उगवला, त्या आग्याच्या किड्याला किंमत नाहीये. त्या सूर्यनारायणाप्रमाणे राम आहे त्या ठिकाणी महाराज. तुझं कार्य अपुरं पडलं, लक्ष्मण उठला नाही. देवी देखता रघुनाथा औषधी वार समस्त, शक्ती झाली प्रतिहत तुडो देत काय असणारी त्या ठिकाणी वनस्पती आणली, जेवढी शक्ती होती ती असणारी व्रथा गेली महाराज. वैद्यक असताना लटकं झालं, काय उपाय करावा. आयसेन करावे आपण प्रार्थनिया रघुनंदन घ्यावे, चरण तीर्थ मागून वाचल लक्ष्मण ते करी. अरे आता तसं करू नका त्या ठिकाणी. त्या औषधी का तशी ठेव त्या ठिकाणी. त्या औषधीमध्ये त्या ठिकाणी रामचंद्राच्या चरणाचं तीर्थ थोडं मिसळ बरं, बघ बरं लक्ष्मण. औषधी वार माझ्यात एक वेगी घालून या चरण करस देता, एका एक सगळं दुःख निरसेल. सगळं दुःख तुझं नाही सवय. काय करते औषधी घे, त्याच्यामध्ये रामाचं चरणाचं तीर्थ टाक त्या ठिकाणी महाराज. दुःख करू नको त्या ठिकाणी. कळे जणी नाम अमृत संजीवनी, ती प्रत्यक्ष अनुदिनी निजाभिमानी कष्टजी. कोणत्याही औषधी असू द्या, कोणतीही पण नाम अमृत संजीवनी ही औषधी सगळ्यात मोठी. कोणती औषधी?
श्रीराम जय राम जय जय राम. कळलं ना सुषमा तुला? आणि ही औषधी असणारी सगळ्यात मोठी आहे. आम्ही वैद्य चिकित्सक श्रवण वाद्य प्रतिदिन एक दाबून लागताची निम्मे गतीने तिथे येता जर आमच्या जवळ आहे त्या ठिकाणी महाराज. मी लय मोठा डॉक्टर आहे त्या ठिकाणी. डिग्री असणारी मोठी आहे. मी असणारा हे अमुक कार्य करतो. अरे काही करीत नाही बाबा. भगवंताच्या कृपेशिवाय काही होत नाही. सिद्धाशी सिद्धी लाभ होता अभिमान उठला व चित्ता तरी वगैच गेले तत्वता कष्टवर्ताची सोचले. असा अहंकार त्या ठिकाणी झाला बरं सुषेना. केलेले कष्ट व्रथा गेले त्या ठिकाणी. का नाही आठवण केली रामाची? का चरण तीर्थ घेतलं नाहीये? अशा प्रकारे हनुमंतराय बोलले. सर्व दुःखाचा आपदा प्राप्त झाल्या प्रल्हादा नाम स्मरता सर्वदा दुःख बाधाचे दिली. आज याच्यापेक्षा त्या हिरण्यकुशप किती त्रास दिला महाराज प्रल्हादाला. किती असताना त्रास भोगावा लागला. पण सोडलं का नारायण नारायण नाम नाहीये. म्हणून नामाला रक्त संजीवनी जगू दे ते मला त्या ठिकाणी मारित नाही. तो श्रीराम प्रत्यक्ष असता तुझा अभिमान झाला व्रता चरणी ठेवणी माता चरण तीर्था. अरे आता तरी ऐकाय त्या ठिकाणी महाराज तोच रामचंद्र प्रभू जे अमृत नामामृत संजीवनी. आता उठ बरं. रामाच्या पाया पड. चरण तीर्थ घे. लवकर औषधी समेत औषधी गाली गालीचा त्रिशुद्धी सोमित्र उठेल सत्वती युक्ती त्या ठिकाणी लवकरात लवकर ते औषधी घे. चरण तीर्थ टाक. आता उठतंय बघ. काय कोणी कपीचे वचन संतोषला सुषेण म्या केला जो अभिमान तो रघुनंदन क्षमा करू. उशिरा का होईना पण त्या ठिकाणी महाराज कळालं बरं. चूक सुधारली त्या ठिकाणी. असो दोन्ही हात जोडले. रामचंद्र मला क्षमा करा. चुकलो बरं मी. मरकटे नेहमी सर्वता क्षमा करणे रघुनाथा चरणी ठेवणी माता चरण तीर्थ घेतले. मी मरकट आहे बरं. मला कोणतं ज्ञान नाहीये त्या ठिकाणी. अहंपणा केला. चरण तीर्थ असणारे घेतलं. औषधी तीर्था समवेत गाई मिळता समस्त सौमित्र झाला सवचित्त श्री रघुनाथ प्रसादे. असो अशा प्रकारे असणारी स्थिती काय झाली महाराज त्या ठिकाणी. पुढील वाक्य किसाना पाठवतो की चल. प्रभु रामचंद्र भगवान की जय. दगड आणि ते नारळ ते ध्यान घे. पुढे ठेवले कुठं फोडलेलं होतं ते मामा. फोडलेलं होतं ते. पडले तरी हा मग आपण नारळ आणा पण कुठं शिकाय आणा त्या मोठ्या दुसऱ्या तरी लाग हे थैली राहिली. ए दुसऱ्या तरी लागली तारीकडे. प्रभु रामचंद्र भगवान की आरतीचे यजमान तयार आहेत का? या पुढे या. पुन्हा टाइम लागत या. त्यांनी सर्वता क्षमा करणे रघुनाथा चरणी ठेवून या माता चरण चित्ता घेतले. मग काय केलं सुसेनाने त्या ठिकाणी? महाराज मी मरकट आहे, माकड आहे, मला कोणा गोष्टीचं ज्ञान नाहीये. जी झाली चूक आहे ती क्षमा करा. आता चरण तीर्थ असताना त्या ठिकाणी सुसेनाने घेतलं. औषधी तीर्थाचं भेट पायी तीर्था चमत्त तो मित्र झाला सावचित्त श्री रघुनाथ प्रसाद.
दे. अशा प्रकारे त्या ठिकाणी मग सुसेनानं काय केलं महाराज, त्या औषधी असताना त्या ठिकाणी घेतलेली आहे. रामाचं चरण तीर्थ घेतलं, त्या औषधीमध्ये मिसळलं. ते असणाऱ्या औषधी त्या ठिकाणी त्या घाव लागला, त्या ठिकाणी पिढी. लक्ष्मणाचा थोडा सावध झाला. रक्षिता शरीरा नसत्यावर उठिला सौमित्रा, बाप कृपाळू रघुवीर वानर भार रखिला. अशा प्रकारे मग परिस्थिती काय झाली महाराज, मग त्या ठिकाणी एवढी शक्ती त्या नामामृताची आहे. औषधी असताना पिढ्याबरोबर लक्ष्मण सावध आला. नंतर तर उठूनच उभा राहिला. प्रभुरा खाली बसा जागेवर. नारळ फेकू नका, थुंकू नाही फेकू नका. तसा नारळ प्रसाद आहे, थोडा तुमच्या हातातच लावू द्या. लागेल एखाद्याला डोळ्याला, थोडी काळजी घ्या. रामाने लक्ष्मण 50 मुकुडात